थंडीच्या दिवसात कडधान्याला मोड उशिराने येते. त्यामुळे थोडा वेळ उन्हात ठेवले आणि काम झाले. छोटे छोटे दाणे दिसून आले. ह्याची मी उसळ बनवते, कारण भाजी सगळ्यांना आवडत नाही. उसळमध्ये कांदे, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून टाकल्यावर छान उसळ बनते. सगळे आवडीने खातात. ह्या सीझनमध्ये पालेभाज्या, मटर खूप जास्त प्रमाणात येते. त्यामुळे आपण खूप घरात आणतो आणि भावही खूप कमी असते. शिवाय पालेभाज्या आपल्या शरीराला ऊर्जा देतात. आजचा आपला लेख होता AI आणि सभोवतालचे पर्यावरण. आणि प्रश्न होता, हवामान मॉडेल किती टक्के अचूक अंदाज देते? मला असं वाटते याचे उत्तर 30 ते 40% असे आहे. पालेभाज्या जरी खूप स्वस्त झाल्या तरी त्यांना स्वच्छ करण्यात आपला खूप टाईम जातो आणि नंतर बनवताना एवढी मोठी भाजीची गड्डी होती एवढीशी. मग परत सगळ्यांना पुरायला हवी म्हणून यात आपण कांदा, कधी बटाटा टाकतो. मटर सोलताना सुद्धा आपण खूप सारे मटर कधी आपल्या पोटात टाकतो तर कधी मुलांच्या पोटात जाते. आमच्याकडे गोल्डन मटर भेटतात. ह्या नवीन वर्षात आपण प्रत्येकाने आपल्या घरातला साठलेला कचरा स्वच्छ करायला हवा. फक्त घरातलाच नाही तर मनातलाही कचरा स्वच्छ करा. कोणी जर तुमच्यासोबत चुकीचे वागले असेल तर त्याला मोठ्या मनाने माफ करा. त्यांच्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी स्वतःसाठी करा. जीवनात चांगल्या गोष्टीचं लोणचे टाकायला हवे, जे वर्षभर आपल्या घरात टिकून राहते, आणि वाईट गोष्टीची चटणी बनवायला हवी, जी फक्त 2च दिवसात संपते. आपलं जीवनच चहासारखे बनवा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.